सर्वात जास्त शुगर फॅक्टरीज तिथं, सर्वात मोठं धरण तिथं, सर्वात टँकरही जास्त तिथं. एवढे कॉन्ट्रडिक्शन एका जिल्ह्यात कसे असू शकतात? हा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ॲज अ लीडर दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आर यू एबल टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अँड ओनरशिप ॲज अ पब्लिक सर्वंट? प्रेशर कधी असतं त्याच्याकडे प्रॉब्लेम म्हणून बघितला असतं, अपॉर्च्युनिटी बघितली तो इश्यू मी ओनरशिप करतोय म्हणून. वाशीला असताना सर कमिशनर असताना तिथे एका म्हाताऱ्याबाईचं झोपडी पाडली होती आपण. वाशीला असताना बार्शी. हा, तर तुम्ही आणि एक सोलापूरला कलेक्टर असताना सोलापूरला पाणी उजनीच्या धरणाचं पाणी सोलापूरला आलंच पाहिजे असं पॉलिटिकल खूप प्रेशर होतं. तुम्ही दडपण कसं हँडल करता थोडं वैयक्तिक मला थोडं सांगा. अगेन कन्व्हिक्शन तुम्ही जर बघितलं तर ऑब्जेक्टिव्ह काय? ऑब्जेक्टिव्ह आहे की सोलापूरला पाणी द्यायचा हा ऑब्जेक्टिव्ह होता. कायदा काय सांगतो की उजनी धरण 8 माई धरण आहे, म्हणजे मार्च नंतर पाणी सोडण्याचा प्रश्न येत नाही नियमानुसार आणि कायद्यानुसार. ऑफकोर्स प्रॅक्टिस वेगळी जरी असेल तर पण ऍक्च्युअल तो कायदा आहे. तर धरणच 8 माई आहे. धरण 8 माई तर 12 माई पाणी सोडण्याचा प्रश्न येत नाही. पहिला लिगल प्रश्न तिथं फक्त झाला. लिगलवर कोणी काही बोलू शकत नाही. लिगल आन्सर त्याचं भेट. ऑब्जेक्टिव्ह काय? मॉरल आणि पब्लिक. तर सोलापूरच्या शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी उजनीमधून पाणी खालच्या धरणापर्यंत जातं आणि तिथून पाणी लिफ्ट केलं जातं, हा त्याच्यातला इश्यू आहे. मग म्हटलं हा जर प्रॉब्लेम आहे तर उजनी धरणातून पाईपलाईन काय येत नाही डायरेक्टली? सोलापूरला पाणी देणं एवढाच विषय ना, ते नदीतून सोडा पाहिजे असं काही नियम नाही. यू कॅन डिरेक्टली गो फॉर पाईपलाईन. कारण दरवर्षी इतकं मेट्रिक टन तुमचं MLD पाणी जातं तिथं, सोडावं लागतं उन्हाळ्यामध्ये. त्या पाण्याच्या कितीतरी काहीतरी 1-2% सुद्धा पाणी शहराला भेटत नाही. कारण पाणी ऑफकोर्स इव्हॅपोरेशन लॉसेस आहेत, बाकीचे लॉसेस आहेत, मूर्त आहे, ऑल सेड अँड डन. त्याच्यावरती पूर्ण ऊसाची शेती चालते, तिथून लिफ्टिंग होतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर ज्यावेळेस मी कलेक्टर म्हणून तिथं जॉईन झालो होतो त्यावेळेस मी पहिला प्रश्न, तिथला सर्वात मेजर प्रॉब्लेम माझा मी हातात घेतला होता. कारण तो तुम्ही आता हातात कसा घ्यायचा तुमचं कन्व्हिक्शन आहे की नाही. सोलापूर DPAP जिल्हा आहे, ड्रॉट प्रोन एरिया प्रोजेक्ट ज्याला म्हणतो. इथं सगळ्या जिल्ह्यात 13 तालुके काहीतरी आहेत, त्याच्यापैकी 11 तालुके त्याचे ड्रॉट प्रोन मधले आहेत, म्हणजे पाऊस इथं मिनिमम आहे. ॲट द सेम टाइम इंडियामधला सर्वात जास्त शुगर केन फॅक्टरी असलेला सुद्धा जिल्हा आहे. हे कॉन्ट्राडिक्शन नाही का? आणि दिस इज वॉट आय स्टार्टेड वर्किंग फ्रॉम डे 1. हे कॉन्ट्राडिक्शन मला कमी करायचं आहे. त्याचाच परिणाम म्हणून तिथं दुसऱ्या बाजूला दरवर्षी 500-700 टँकर पण लागत होते पियाच्या पाण्याला. म्हणजे सर्वात जास्त ऊसाचं क्षेत्र तिथं, सर्वात जास्त शुगर फॅक्टरीज तिथं, सर्वात मोठं धरण तिथं, सर्वात टँकरही जास्त तिथं. एवढे कॉन्ट्राडिक्शन एका जिल्ह्यात कसे असू शकतात? हा समथिंग नॉट गॉन रॉंग either in the policy or implementation? And who is responsible for the district? Ownership. I took the ownership. I said मला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. I started working on it and did solve to a certain extent. जे काय मला 17-18 महिन्यामध्ये मी did solve. तुम्ही जो प्रश्न विचारला त्याचं काय केलं पैसे, ते डिमांड होतं. म्हणलं मी सोडणार नाहीये. का सोडणार नाही? कारण लिगली तुम्ही बाउंड नाही आहेत. मला याला पाणी द्यायचं त्याचं कसं करायचं बघतो मी. आय टॅकल दॅट प्रॉब्लेम. म्हणून NTPCचा तिथं प्रोजेक्ट चालू होता नॅशनल. आता तो प्रोजेक्ट सुरू झालेला आहे NTPCचा. त्याला उजनीमधून पाणी प्रोसेसिंग म्हणजे त्यांचं प्लांटसाठी वापरायचं होतं. आणि त्यांना कलेक्टरच्या ऑफकोर्स लँड ॲक्विशन पासून सगळ्यासाठी गरज लागते. कारण तो प्रोजेक्ट सुद्धा 7-8 वर्षापासून पेंडिंग होता. लँड ॲक्विशन रोडच्या बाजून शेतकरी अडवत होते. मीटिंग झाली, त्यांना म्हणलं मी तुमच्या लँड ॲक्विशनचे प्रॉब्लेम मी सोडतो. दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. 15 दिवसात तुमचे प्रॉब्लेम सोडले जातील. तुम्ही जी पाईपलाईन करताय त्याचं पाणी शहराला द्यायचं आणि शहरामधलं जे सिवेज वेस्ट होईल त्याचं प्रोसेस पाणी तुम्ही घ्यायचं, हे अग्रीमेंट करा. त्यांच्याबरोबर अग्रीमेंट केली. म्हणून मला नवीन पाईपलाईन करण्याची गरज पडली नाही. NTPCला जी पाईपलाईन जाणार होती त्याचं डायरेक्टली पाणी उडणे धरणाचं NTPCला जाण्याच्या ऐवजी शहराला भेटेल. शहराचं STP मधलं जे पाणी असेल त्याचं त्या लेवलचं प्रोसेसिंग करायचं आणि ते प्रोसेसिंगचं पाणी त्यांना द्यायचं. म्हणजे त्यांना जे पाहिजे ते पाणी भेटणार. गव्हर्नमेंटचं कन्करन्स घेतलं, ऑनरेबल चीफ मिनिस्टरचं त्याच्यामध्ये ऑफिशियली घेतलं. एव्हरीबडी वॉज ऑन विनिंग प्लेट. काम सुरू झालं, त्यांचं पाईपलाईनचं काम कम्प्लीट होत आलं. आणि इकडे हा प्रश्न आला, मला मी सोडणार नाही का, तुम्हाला पाणी द्यायचं वगैरे मी देतो. देन द पॉलिटिशियन्स मेड ह्यूज इश्यू. हुएवर ऑफकोर्स तिथे शेतकरी होते. दे वेंट टू हायकोर्ट. हायकोर्टाला मी दाखवलं 8 महिने 12 महिने नाही. हायकोर्टाने त्यांना फटकार मारले. लिगली साऊंड, पब्लिक इंटरेस्ट. आता प्रश्न असा आहे की प्रेशर, याला तुम्ही प्रेशरहून बघितलं असतं त्याला हातच लावायचा नाही. हा प्रॉब्लेम होता. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ॲज अ लीडर दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आर यू एबल टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी अँड ओनरशिप ॲज अ पब्लिक सर्वंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन यू हॅव टू आस्क युअर सेल्फ.
इफ यू आर ओनिंग सम प्रोजेक्ट यू हॅव टू थिंक इट थ्रू. पाणी द्यायचं नाही, सोडायचं नाही हा विषयच नव्हता. विषय वेगळा आहे. यू हॅव टू अंडरस्टँड दॅट्स वाय ओनरशिप मी घेतली. पण त्या अनुषंगाने टँकर नव्हते का नव्हते? हे टँकर लागत होते का लागतात? 700 लागतात का लागतात? पाणी नाही, पाणी का नाही आहे? सोर्सच नाही. म्हणलं कुठे सोर्स नाही बघू आपण. पहिल्या वेळेस मागितलं आपल्याला माहिती केलं, ज्यावेळेस करतो त्यावेळेस आपला तहसीलदार मार्फत रिपोर्ट येतात, बीडीओ डेप्युटी इंजिनियर असतात त्यांचा. प्रत्येक गावामध्ये किती पाण्याचे सोर्स हे स्त्रोत. जे सुरू झालं त्यावेळेस 700 स्त्रोत दाखवले होते मला. म्हणलं 1 महिना घ्या, ते 1200 झाले. अजून 15 दिवस घ्या म्हटलं, 15,000 सोर्स झाले. एक्झिस्टिंग होते, रेकॉर्डला नव्हते, रेकॉर्डला आणायला लावले. तहसीलदारांनी मिटिंगला आले की आम्हाला टँकर पाहिजे. म्हणजे ठीक आहे, किती एवढे टँकर पाहिजेत? तुमच्यापैकी किती जणांनी व्हिजिट केली? सगळ्यांनी केली. म्हणजे मी प्रत्येक गोष्टी होतं किती दिवस व्हिजिट केले? नाही सर 8 दिवस द्या. 400 टँकरची मागणी 34 टँकरवर 8 दिवस तहसीलदारकडनंच. परत आले किती पाहिजे? 34. कोणत्या गावात? ह्या गावात पाहिजे, एक्स गावामध्ये पाहिजे. म्हणजे ठीक आहे, किती क्षेत्र आहे? एवढं. बागायती किती आहे? 20 एकर. टँकर कशाला पाहिजे? गावात बागायती आहे म्हणजे विहीर आहे, टँकर कशाला पाहिजे? ओनरशिप. 15-16चा ड्राऊट होता, आठवत असेल तर तुम्हाला. ड्राऊटमध्ये 7 टँकर मी दिले होते, एकही चारा छावणी नव्हती. त्या ड्राऊट नंतर 15-16च्या म्हणजे 16च्या जूनमध्ये किंवा 15च्या जूनमध्ये पाऊस ज्यावेळेस पडला, वॉटर टेबल 1.5 मीटरनी वाढलेला होता. सो इट इज नॉट जस्ट रिलीज ऑफ वॉटर, इट इज होल वॉटर सेक्टर अँड रिस्पॉन्सिबिलिटी. प्रेशर कधी असतं त्याच्याकडे प्रॉब्लेम म्हणून बघितला असेल, अपॉर्च्युनिटी बघितली तर इश्यू मी ओनरशिप करतोय म्हणून. म्हणून पहिल्या दिवशी तुम्हाला जे सांगितलं होतं की तुम्ही ज्यावेळेस एलडीओ जाता, तुमचे 20 गावामध्ये शेतकरी, शेतकऱ्याचे पशुपालक ही तुम्ही ओनरशिप घेतली, मग ते उद्योजक कसं करायचं सोपं जाईल. सो प्रेशर घेण्यापेक्षा ओनरशिप घ्या. दॅट्स माय मंत्रा. इफ यू डू दॅट आय थिंक यू कॅन एक्सेल.